जय हनुमान हरिपाठ मंडळ व ग्रामस्थ मंडळ सारंगाव आयोजित चंपाषष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सारंगाव हनुमान मंदिर परिसरात मोठ्या आनंदात साजरा। सारंगावच्या 1.5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली। तसेच जय हनुमान हरिपाठ मंडळ व ग्रामस्थ मंडळ सारंगाव आयोजित चंपाषष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त भव्य देव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होत पालखी उत्सवाचा आनंद साजरा केला। सारंग गावामध्ये चंपाषष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये ग्रामस्थांनी तन मन धनाने केले सहकार्य। तर सारंग गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालाच्या कीर्तनात देखील गावातील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावत महाप्रसादाचे देखील लाभ घेतले। तर चला पाहूया यावेळी सारंग गावच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये महिलांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केले। तसेच सारंग गावातील पुरुषांनी व युवकांनी देखील या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात सहकार्य केले। जय हनुमान हरिपाठ मंडळ व ग्रामस्थ मंडळ सारंगाव आयोजित चंपाषष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये जय हनुमान हरिपाठ मंडळातील सदस्य व गावातील ग्रामस्थ काय म्हणाले पाहूया। तर हा सप्ताह करण्याच्या पाठीमागे माझं एकच उद्दिष्ट आहे, म्हणजे देवाला त्या चंपाषष्ठीच्या निमित्ताने का प्रत्येक घराघराला देव कलावा, हा माझं स्वप्न आहे। बाकी मी 1 महिना झाला पूर्ण तयारीच्या पाठीमागे आम्ही लागलो, त्या कधीच कंटाळले नाही का मला इथे नाही यायचं तिथे नाही खरोखर। आणि या वेळेस मला इतकी साथ दिले तर मी त्यांचा म्हणजे आभार शत आभार मानते। म्हणजे अशी साथ जर असली, बोलतात ना दत्ताची मूर्ती त्रिमूर्ती आहे, बोलतात ना ती त्रिमूर्ती, तशा पद्धतीने यांनी माझी साथ दिली आणि मी आज हा भव्य आणि दिव्य कार्य पार करू शकलो। नाहीतर पूर्ण 28 गावामध्ये सुद्धा कुठेच मी बघितलं नाही का महिला सप्ताह आयोजन करतात, त्याला जैनची खूप साथ असते। पण इथे तेवढे नाही, खाली यशवंत भाऊ आहेत, माझे मिस्टर आहेत, आणि खरं बघायला गेला तर नवरा पाठीशी असला तर कशाची कुठलीच कमी नसते। मग ते पूर्ण कार्य पार करतोच आपण। त्याही दोघांनी तर इतका परिश्रम केले, त्यांचेही आभार मानते या कार्यक्रमात। आणि तरुणांनी सुद्धा खूप मदत केली, महिलांनी, माझ्या पूर्ण महिला मंडळाने एका शब्दात म्हणजे इथे साथ दिली, तेव्हा मी हा कार्य पूर्ण करू शकलो। सगळी जण काल तर बघत होती का एवढा भव्य कार्य तुम्ही कसा केला, तर बरं करणारा तो आहे, त्याला चिंता आहे, तो करणारच आहे। म्हणून देवाची साथ होती आणि लोकांचीही साथ होती। प्लस गोष्ट पावती पाडणारे म्हणजे देणगी देणारे जर समजा लाभले नसते तर कदाचित एवढा खर्च एवढा आम्हाला झेपलाही नसता। त्यांच्यामुळे आज त्यांचे खरोखर मनापासून आभार। सर्वप्रथम हा नवा इतिहास घडवले त्याचा तर आनंद इतका आहे। आणि माझ्या मनात एकच कल्पना आली का आतापर्यंत 1.5 दिवसाचा सप्ताह होता, सोहळा होता, तर तो कसा 2.5 दिवसाचा होईल त्याच्या पाठीमागे ते माझं स्वप्न म्हणजे खरोखर देवाने पूर्ण करावं एवढीच या खंडोरायाला प्रार्थना आहे। आणि हा पुढच्या वर्षी 2.5 दिवसाचा सोहळा होणार आहे, ती पण या माझ्या बोलतात ना जनाबाई संत मुक्ताबाई या जशा होऊन गेल्या त्यांचं आजवर आपल्या होठावर नाव आहे, तसं यांचंही पूर्ण गावावर नाव राहू दे। असं नाही का आला जन्माला आणि गेला, असं नाही। या पूर्व म्हणजे याच्यामध्ये या सप्ताह करत होत्या, या आयोजन करत होत्या, असं कुणी आपण मेल्यानंतर काय घेऊन जाणार आहोत, आपण जे कार्य केले ते इथंच राहणार आहे। काही हे बोलतील तरी लोक म्हणत तिथेही मला आनंद होईल। बोलतात ना का मेल्यानंतर खरोखर मरतानाही माणसाला मोक्ष हवा असतो, आनंद म्हणजे बोलतात ना का शांतीशी मरावा। मग मला इथं निश्चित वाटेल की मी शांतीशी म्हणजे मला म्हणजे काही वाटणार नाही, असं वाटेल का नाही माझं कार्य कुठेतरी चालू राहील। आणि या जर समजा एवढ्या याच्यातून मेहनतीन म्हणजे माझ्या या महिलांनी केले, असं मला बघून एवढा म्हणजे आनंद झाले मी ते शब्दात नाही व्यक्त करू शकत। त्या देवाला खरोखर म्हणजे मनोमन आभार मानते देवाचे। सर्व महिला सर्व गावकरी एकत्र येतात, तो खूप आनंद होतो। हा उत्सव बघून सगळ्यांनाच आनंद होतो आणि सतोषा या सर्व महिलांचे आभार मानते मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। जशा पद्धतीने संत जनाबाई या जशा होऊन गेल्या तशाच या गावामध्ये जो महिला सत्ता आणि जो महिलांनी या गावाला जो आनंद दिला, पूर्वी या गावामध्ये कोणी एकामेकाचा तोंड नसत पाहत, अशी या गावातलं भांडखोर गाव होता। किंवा लोक चांगली होती असं नव्हतं, वाईट नव्हती, पण जी काय एका गावामध्ये जी एकता घडून आणली ती या महिलांनी आणली। आणि एवढ्या परिसरामध्ये तिथे जो सप्ताह व्हायचा, आम्ही जायचो सगळे रात्री तिथे जायचो, परंतु आज आपल्या गावामध्ये सप्ताह जो होतो आणि या सप्ताहाचा आपल्याला आनंद वाटतो।
आणि आज जो भर भरून गावामध्ये जे पब्लिक जमतं सगळं काय करतो हे सगळे महिलाचा उत्सव आहे. एवढी वर्ष झाली की आम्ही माझी सुरुवात बोलायला तर मानकोली कीर्तनापासून आपण एवढ्या भागामध्ये पूर्ण सत्यांसाठी फिरत होतो, परंतु कुठेतरी अशी म्हणजे मनात होती की इच्छा आपल्या गावात देखील असा काहीतरी कार्यक्रम व्हावा. आणि खरोखरच की जय हनुमान हरिपाठ मंडळ सारंगाव आमच्या या महिलांनी की ठरवून सप्ताहाचे आयोजन केलं. आणि जसं बोलतो की इंग्लिश रोप लाविले द्वारी त्याचा वेणुगेवला गगनावरी, तशाच पद्धतीने बघायला गेलं ना की बघता बघता 4 वर्ष झाली आणि या 4 वर्षामध्ये उत्साह वाढतच चाललेला आहे. आणि चांगल्या प्रकारे गावातील तरुण किंवा महिला मंडळ पुढे येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत. सहकार्य ग्रामस्थांचा असो, भगिनी मंडळाचा असो किंवा तरुण वर्गाचा असो, सगळ्यांचा सहकार्य आहे आणि सगळेजण मिळून हा कार्यक्रम पार पाडला जातो. सप्ताहाच्या माध्यमातून उद्देश म्हणजे की कसा तरी गावाने एकत्र यावं असे कार्यक्रम झाले सप्ताह किंवा अजून काय भजन कीर्तन याच्या माध्यमातून की लोक एकत्र येतात आणि तोच उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम करतोय. आणि सगळ्यांना आव्हान असेल की जसं या वर्षी 4 वर्ष झाली आपण करतोय तसंच 5व्या वर्षी अजून 6व्या वर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन अजून जोरात कसा आपला सप्ताह होईल याच्याकडे लक्ष देऊया. आपली बहीण तशी आपली नणंद आणि आपली जाऊ की नाही, आपली आई तशी काला ऐका कीर्तन ऐका सप्ते आमाप करा. पण जर सप्ते करून बदल घडत नसेल तर फायदा आहे का? पैसा वाया ना. माझं एकच स्वप्न आहे, समाज एकत्र असला, गाव एकत्र असला आणि भाव एकत्र असला की क्रांती घडते. महाराज 2 भाव एकत्र असू द्या, डबलचं घर बांधा, पैसा दोघात डिवाइड, स्वस्त पडलं नाही. म्हणणं व्याजला पाहिजे, मग काढ लोन आणि घे फास. अवघड आहे. मला सांगा ना, सोपं. मोठा भाव जर धावपळ करत असेल तर बारक्या भावानी त्याला सपोर्ट केला, दादा चिंता करू नकोस, कमी झालं तर तुझ्या पाठीशी मी आहे. त्याला आधार आहे की नाही? बोला ना, आधार आहे. अहो आपल्याला हे कळलं नाही. ज्या दिवशी आपल्या लोकांना हे कळेल भाव एकत्र असला तरच, नाही तर अवघड आहे. आपलं अवघड आहे. हे इंग्रजांनी बुद्धी वापरली की भाव वेगळा करायचा, गाव वेगळा करायचा. त्याच्यात गट पडली की आपल्याला त्याच्यावर काय करता येतं, राज करता येतं. एक लक्षात घ्या, धर्म जात गाव हे विषय येतील त्यावेळेला मग पाणी वाट बाई, तू पाणी वाटायचंच काम कर. मग पोर पाहिजे की नाही घरात, हे कोणाचे त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजव. ती मगाचपासून वाटू दे बाय, वाटू दे पाणी, वाटू दे. मुलीला जाण असते, वाटू दे तिला, वाटू दे तिला. मुलीला जाण असते, पोऱ्या स्वतःच पितोय. लावलं तोंडाला ते, पण ती 3दा आली, पण 3दा तिने वाटलं की नाही. म्हणजे प्रत्येक घरात एक तरी मुलगी पाहिजे की नाही. मुलीशिवाय घराला प्रेम. तुम्ही तरी हो बोला, तुम्ही मुली सध्या कुठलं तरी घराचं मुली काय अवघड आहे हो. पोर झाली ना, पुरुषांचं काय नसतं. पुरुष वाटत वा बरं झालं पोर झाली. एक सांगू तुम्हाला, सर्वांना अनुभव असेल ज्यांना मुली आहेत त्यांना, सर्वात जास्त बापावर प्रेम कोणाचं आहे तर कोणाचं आहे? बोला. मुलीचे घरात मुलगी पाहिजे. यांना जर पोर झाले आणि सांगितलं लगेच तोंड मुरट. आपण पण स्त्री, एक लक्षात घ्या, घराला घरपण पाहिजे तर घरात एक मुलगी पाहिजे. घराला घरपण पाहिजे आणि मुलगी पाहिजे. आपण नको एक झाला बस झाला, भांडणं झालं मग पाठीशी कोण आहे? बाकीच्यांना 4-4, 10-10, 20-20 झाली. धर्म वाढलं त्यांचं, त्यांची घरं वाढली. आपली एक घर एकच, त्याला टपलवलं, काढला बाजूला, तिथं दुसऱ्याचं घर. कळतंय का? धर्म वाढला पाहिजे. धर्माचे तत्व, प्रत्येक घरात एक पोरगी पाहिजे, मुलगी पाहिजे. मुलीशिवाय घराला सुख नाही. सांगू ना, तोच बाप श्रीमंत मी मानतो, तोच बाप मी श्रीमंत मानतो ज्या बापाला मुलगी आहे. मी म्हणत नाही सालंकृत कन्यादान ते पृथ्वीदानाच्या समान. ज्या बापाला मुलगी आहे त्यालाच कन्यादानाचं आणि पृथ्वीदानाचं पुण्य आहे. बाकी आम्ही सगळे भिकारी आहे ज्यांना मुलगी नाही. म्हणून ज्यांच्या घरात मुलगी आहे ते श्रीमंताचं घर आहे. ज्यांच्या घरात मुलगी आहे ते श्रीमंताचं घर आहे महाराज. आणि म्हणून ती 21 कुळाचा उद्धार करते. म्हणून बघा ना, सप्त्यात सुद्धा पुढं कोण आहे? महिलाच आहेत ना, लेडीज बायका.
हे बघ, मला वाटलं गिफ्ट आणलं का काय. बाप्पा खोलून द्या. म्हणून मुलगी पाहिजे घरात एक सालंकृत कन्यादान ते पृथ्वीदानासम. देवाला सुद्धा योग मायेचा आधारच घ्यावा लागला ना. आणि मग सांगावं लागलं हे रक्षपाळ मोहित कर बर का. आणि मग योग मायेला सांगितलं. तीच योग माया मग पुन्हा तिकडे जन्माला आली, तिला पुन्हा इकडे आणली. आणि मग तिनेच योग मायेचा सुद्धा देवाला आधार घ्यावा लागला. प्रकृतीचा आधार पुरुषाला घेतल्याशिवाय विश्व निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरात एक तरी कन्या पाहिजे महाराज. म्हणून कुळी कन्या आणि मग पुत्र सांगितलेला आहे. आधी कन्या. देवाला सुद्धा बहीण आहे की नाही. कोण? सुभद्रा. देवाला देवाला आहे की नाही. जगन्नाथपुरीला जाताना बलराम देव आणि मध्ये कोण आहे. हा सुभद्रा. ऐका देवाला सुद्धा बहीण पाहिजे. आता विषय आहे का. आणि मग त्या प्रत्येक गवळाने आनंदाने आनंदाने परमार्थही करायला लागल्या आणि आनंदाने प्रपंचही करायला लागल्या. दोडीवर दोडी गवळणी निघाल्या, साते निघाल्या गवळणी. दोडीवर दोडी घ्यायच्या आणि जात 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 विकायला गेल्या की म्हणायचं गोविंद घ्या कोणी दाम